नेक्स्ट पॉईंट, संवेग अक्षयतेचा सिद्धांत, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, लॉज ऑफ मोशन, गतीचे नियम या टॉपिकमधील. तर विद्यार्थ्यांनो, संवेग म्हणजे काय आपण अभ्यासलेला आहे. संवेग ही एक अशी राशी आहे जी वस्तूचे वस्तुमान आणि वस्तूचा वेग याचा गुणाकार म्हणजेच आपण त्याला संवेग असे म्हणतो. आणि संवेगाला आपण पी या अक्षराने डिनोट करत असतो. म्हणून एखाद्या वस्तूचा संवेग म्हणजे वस्तूचे वस्तुमान आणि त्याचा वेग याचा गुणाकार म्हणजे संवेग होय. तर या ठिकाणी आपण संवेग अक्षयतेचा सिद्धांत पाहणार आहोत, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. समजा ए या वस्तूचे वस्तुमान m1 असून तिचा सुरुवातीचा वेग u1 आहे. तसेच बी या वस्तूचे वस्तुमान m2 असून तिचा सुरुवातीचा वेग u2 आहे. संवेगाच्या सूत्रानुसार ए वस्तूचा सुरुवातीचा संवेग m1 u1, बी वस्तूचा सुरुवातीचा संवेग m2 u2 आहे. ज्यावेळी दोन्ही वस्तू एकमेकांवरती आदळतील तेव्हा ए वस्तूवर बी या वस्तूमुळे F1 बल प्रयुक्त होऊन तिचा ए वस्तू त्वरणित होते व तिचा वेग हा v1 होतो. म्हणून ए वस्तूचा आघातानंतरचा संवेग हा m1 आणि v1 असेल. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार ए वस्तू देखील बी वस्तूवर समान बल विरुद्ध दिशेने प्रयुक्त करते. त्यावेळी तिच्या संवेगात बदल होतो. समजा तिचा वेग v2 झाल्यास बी वस्तूवरच्या आघातानंतरचा संवेग हा m2 v2 असेल. बी वस्तूवर F2 बल प्रयुक्त होत असेल तर F2 = -F1. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी काय दिलं की दोन वस्तू आहे, ए वस्तू आणि एक आहे बी वस्तू. ए वस्तूचे वस्तुमान m1 आणि बी वस्तूचे वस्तुमान m2. या दोन्हीही वस्तू काही विशिष्ट वेगाने, ज्यांचा आरंभी वेग हा u1 आणि या वस्तूचा आरंभी वेग हा u2, विशिष्ट वेगाने एकमेकांवरती त्या आदळतात. आदळल्यामुळे बी या वस्तूने ए वस्तूवरती F1 हा बल प्रयुक्त केला तर ए वस्तूने सुद्धा बी या वस्तूवरती जो बल प्रयुक्त केलेला आहे त्याला F2 असे आपण नाव दिलेलं आहे. तर दोन्हीही वस्तू न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार दोन्हीही वस्तू या एकमेकांवर क्रिया आणि प्रतिक्रिया बल प्रयुक्त करतात. या दोघांचे परिमाण सारखे असले तरी देखील दिशा या भिन्न असतात. मग बल प्रयुक्त केल्यामुळे काय झालं की ए या वस्तूची जी गती होती ती v1 झाली आणि बी या वस्तूची गती v2 झाली. त्यामुळे संवेगाच्या सूत्रानुसार माहिती आपल्याला की संवेग म्हणजे वस्तूचे वस्तुमान आणि वस्तूचा गुणाकार. त्यामुळे सुरुवातीचा संवेग ए या वस्तूसाठी m1 u1 असेल. वस्तू आदळल्यानंतर तिचा संवेग झाला m1 v1. बी वस्तू ए वस्तूवरती आदळते आणि ए वस्तू बी वस्तूवरती आदळते. तर बी वस्तूचा सुरुवातीचा संवेग m2 u2 होता आणि आदळल्यानंतर m2 v2 हा झाला. आणि दोघांनी एकमेकांवरती फोर्स हा प्रयुक्त केला F1 बरोबर F2. पण या दोघांचेही परिमाण हे दोघांच्याही दिशा भिन्न असल्यामुळे आपण काय घेणार, F2 = -F1. तर F1 हा ए वस्तूवर असलेला बल प्रयुक्त होत आहे बी वस्तूद्वारे आणि F2 हा ए वस्तूद्वारे बी वरती प्रयुक्त होणारा बल आहे. दोघांचे परिमाण सारखे म्हणून आपण इथं बरोबर लिहिलं, परंतु दिशा भिन्न असल्यामुळे इथे मायनस साईन दिलेला आहे. आता नेक्स्ट, F -F1, m2a2 = -m1a1. तर विद्यार्थ्यांनो, F m/a. न्यूटनचा गतिविषयक जो दुसरा नियम आहे, दुसऱ्या नियमामध्ये आपण F m/a हे सूत्र आपण त्या ठिकाणी पाहिलेलं होतं. F m/a. तर Fच्या ठिकाणी आपण m/a ठेवणार आहे. ते F2 साठी m2 × a2 येईल आणि F1 साठी -m1 × a1. आता a म्हणजे काय, ए म्हणजे त्वरण आणि त्वरणाचं सूत्र v - u/t म्हणजे वेग दरातील बदल भागिले कालावधी. म्हणून च्या ऐवजी आपण v - u/t ठेवणार. a2 साठी v2 - u2/t आणि a1 साठी v1 - u1/t. आता या ठिकाणी t कॅन्सल होईल. कॅन्सल झाल्यानंतर m2 = v2 - u2 आणि -m1 = v1 - u1. पुढे हा ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळते m2 v2 - m2 u2 = -m1 v1 + m1 u1. या ठिकाणी मायनस मायनस प्लस होणार आहे. आता हे इक्वेशन रिअरेंज केल्यानंतर आपल्याला मिळते m2 v2 + m1 v1 = m1 u1 + m2 u2. तर विद्यार्थ्यांनो, या इक्वेशननुसार आपण या ठिकाणी संवेग अक्षयतेचा सिद्धांत दिलेला आहे.
संवेग अक्षतेचा सिद्धांत काय सांगतो की एकूण अंतिम संवेगाचे परिमाण, या ठिकाणी हा एकूण अंतिम संवेग आहे, एकूण अंतिम संवेगाचे परिमाण हे एकूण सुरुवातीच्या संवेगाच्या परिमाणा इतकेच असते. म्हणजे दोघांचे परिमाण हे सारखेच असते. एकूण अंतिम संवेग इज इक्वल टू द एकूण सुरुवातीचा संवेग. म्हणून जर दोन वस्तूंवर बाह्य बल कार्य करत नसेल तर त्यांचा सुरुवातीचा एकूण संवेग व अंतिम एकूण संवेग हा सारखाच असतो. वस्तूंची संख्या कितीही असली तरी त्यासाठी हे विधान सत्य असते. त्यानंतर पुढचं जे स्टेटमेंट आहे, दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग हा स्थिर राहतो, तो बदलत नाही. जर दोन वस्तूंची परस्परांवर क्रिया होत नाही तर त्यावरती जो बाह्य बल आहे, बाह्य बल जर कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग हा स्थिर राहतो, तो बदलत नाही. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे, टक्कर झाल्यानंतरही संवेग हा स्थिर असतो. टक्कर झालेल्या वस्तूंमध्ये संवेग पुनर्वितीत होतो. एका वस्तूचा संवेग कमी होतो तर दुसऱ्या वस्तूचा संवेग हा वाढलेला असतो. त्यामुळे हा सिद्धांत पुढील प्रमाणे देखील सांगता येतो. जर दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. आता हे समजण्यासाठी एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की बंदुकीतून मारलेल्या गोळीचे उदाहरण विचारात घेऊया. जेव्हा M1 वस्तुमानाची गोळी M2 वस्तुमानाच्या बंदुकीतून मारली जाते तेव्हा वेगाने पुढे जाताना तिचा संवेग M1v1 होतो. गोळी उडवण्यापूर्वी बंदूक आणि गोळी स्थिर असल्याने सुरुवातीचा संवेग हा 0 असतो. एकूण संवेग सुरुवातीचा 0 असतो. तर विद्यार्थ्यांनो, बंदुकीतून गोळी झाडण्याच्या अगोदर बंदुकीची गोळी आणि बंदूक दोघेही स्थिर असल्यामुळे त्यांचा सुरुवातीचा संवेग हा 0 असतो. पण ज्यावेळेस आपण गोळी झाडतो त्यावेळेस M1 वस्तुमानाच्या गोळीचा अंतिम संवेग हा M1v1 होतो. गोळी उडविल्यानंतर देखील वरील नियमाप्रमाणे एकूण संवेग हे 0 असतो. अर्थात गोळीच्या पुढे जाण्यामुळे बंदूक ही मागच्या दिशेने सरकते. म्हणजे बंदुकीतून जी गोळी निघालेली असती ती तेवढेच बल हे प्रयुक्त बंदुकीवर करत असते, म्हणून बंदूक ही मागच्या दिशेने सरकते. या सरकण्याला प्रतिक्षेप असे म्हणतात. बंदूक प्रतिक्षेप वेगाने v2 अशा पद्धतीने सरकते की या ठिकाणी M1v1 + M2v2 = 0, कारण सुरुवातीला बंदूक आणि गोळी स्थिर असल्यामुळे त्याचा संवेग आपण 0 इथे कन्सिडर केलेला आहे. M1v1 + M2v2 = 0. किंवा या ठिकाणी v2 आपल्याला बंदूक मागच्या दिशेने सरकते, तो वेग आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. म्हणून v2 बरोबर -M1 / M2 × v1 या सूत्राद्वारे आपल्याला प्रतिक्षेप याची व्हॅल्यू काढता येते. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण संवेग अक्षतेचा सिद्धांत अभ्यासलेला आहे. धन्यवाद.